वेलकम टू रश्मीज रसोई टिफिन स्पेशल। असं आज मी तुम्हाला अगदी सिंपल सोप्या पद्धतीने भरलेल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। भरलेली वांगी करण्यासाठी आपण पाव किलो ही बघा अगदी छोटी वांगी घेतली आहेत। एकदम ताजी अशी जांभळ्या रंगाची ही वांगी आहेत। नंतर 2 टेबलस्पून तेल वापरणार आहोत। अर्धी खोबऱ्याची कवड आपण खिसून घेतली आहे। 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, थोडासा लिंब वापरणार आहोत। आल्याचा एक तुकडा, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतल्यात आणि 2 टेबलस्पून एवढे भाजलेले शेंगदाणे आहेत। ह्याचा आपण वाटण तयार करणार आहोत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा हा घरचाच आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। सर्वात आधी आपण भरलेली वांगी बनवण्यासाठी हे वाटण वाटून घेऊया। हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून थोडं जाडसरच वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे बघा जाडसर तुम्ही बघू शकता वांग्याच्या स्टफिंगसाठी हा मसाला आपण तयार करून घेतला आहे। आता हा तेलावर थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला। गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय। अगदी चमचाभरच आपण तेल घेणार आहोत त्याच्यात। नंतर ह्या तेलावर हळद, हा आपला घरचाच आगरी कोळी मसाला आहे, हा मी ॲड करते। तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला ॲड केलात तरी चालू शकेल। आता हा जो वाटण आपण तयार करून घेतलेलं हे या तेलावर घालूया। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। लो फ्लेमवर हा मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे। परतून घेतला की ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि 1 मिनिटभरासाठी लो फ्लेमवर हे वाटण आपल्याला शिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपला हा मसाला देखील फिलिंगचा व्यवस्थित तयार झालाय। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हा मसाला थोडा गार झाला की आपण वांग्यामध्ये स्टफ करून घेणार आहोत। स्टफिंगचा मसाला गार होईपर्यंत ही वांगी देखील स्टफ करण्यासाठी तयार करून घेऊया। ही साइडची ही जी देठ आहेत ना ती थोडी थोडी काढून घ्यायची आहे। तशी अगदी कवळी वांगी आहे, तुम्ही बघू शकता किती इझिली निघतात। आणि हा जो मागचा देठ आहे ना हा अगदी थोडासाच आपल्याला तोडून घ्यायचा आहे। नंतर चारी बाजूनी अगदी हलकासा ह्याला आपण कट मारून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला हे वाटण व्यवस्थित स्टफ करता येईल। हे बघा अशाच पद्धतीने सर्व वांगी मी अशी स्टफिंगसाठी तयार करते। सर्व वांगी पण आपली चिरून झालीत आणि मसाला पण अगदी गार झाला आहे। आता ह्या वांग्यामध्ये व्यवस्थित आपल्याला स्टफ करून घ्यायचं आहे। असं बोटाच्या साहाय्याने ना हे बाजूला करून हे वाटण आपण ह्याच्यात स्टफ करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने एक एक करून सर्व वांगी मी मसाल्याने स्टफ करून घेते। हे बघा सर्व वांगी तर आपली व्यवस्थित मसाल्याने स्टफ करून झाली आहेत। आता लगेचच ही फ्राय करायला घेऊया। गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे। ह्यात अगदी 1 टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला।
आता फोडणीला ही कढीपत्त्याची पानं घालूया। नंतर मी हे पांढरे तीळ घेतले। तीळ टोटली ऑप्शनल आहेत। आता थंडीचा सीजन आहे म्हणून मी हे तीळ वापरले। आता ही भरलेली वांगी ह्या तेलावर सोडणार आहोत आपण। वांगी तेलावर सोडली की अगदी 1 टेबलस्पून एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि लगेचच झाकण ठेवणार आहोत। वाफ देखील कमी झाली। आता झाकण काढून बघूया। हे बघा, आता मगाशी जो मसाला आपण वांग्यामध्ये स्टफ केलेला ना, तो थोडासा मसाला राहिलेला तो आपण असाच तेलावर स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि ही सर्व वांगी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत, म्हणजे वांग्याच्या बाहेरच्या बाजूला देखील हा मसाला लागला जातो। आता पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर ही वांगी शिजवून घ्यायची आहेत। 3 ते 4 मिनिटं झाली आहेत ही वांगी आपण वाफवत ठेवलेली। आता झाकण काढून बघूया। हे बघा, अगदी लो फ्लेमवरच वांग्याची एक बाजू तर व्यवस्थित तळून झाली आहे। आता ही वांगी आपण पलटून घेणार आहोत, म्हणजे मागची बाजू पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। अगदी कमी तेलावरच किती व्यवस्थित ही वांगी तळली जात आहेत। आता ही मागची बाजू पण आपण आणखीन एक 3 ते 4 मिनिटांसाठी लो फ्लेमवर अशीच व्यवस्थित तळून घेऊया। आणखी 3 ते 4 मिनिटं झालेत। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, सुंदर अशी आपली ही भरलेली वांगी तयार झालीत। हे बघा, अगदी हाताने नरम होते अशी शिजली पण गेली आहेत। आता गॅसची फ्लेम मी हाय करते। हाय फ्लेमवर फक्त ह्याला एकदा ना पलटून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता, एवढं कमी तेल वापरलं तरी वांगी कुठे चिकटलेत नाही किंवा मसाला आपला लागला गेला नाही। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि तयार झालेली ही भरलेली वांगी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। तयार झालेली ही भरलेली वांगी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। ही वांगी तुम्ही चपाती, भाकरी, पुरी सोबत देखील खाऊ शकता किंवा टिफिनला नेण्याकरता पण छान पर्याय आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेली ही भरलेल्या वांग्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भरलेली वांगी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भरलेली वांगी कशी झाली आहे ती। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या ह्या भरलेल्या वांग्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।